जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना 8व्या दशकातील तिसरा समास आज आपण सुरू करणार आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या समासाचं नाव एकच आहे, सूक्ष्म आशंका निरूपण। शंका सूक्ष्म नसून सूक्ष्मातील ही शंका श्रोत्यानं विचारली आहे। ती शंका विस्तृतपणे आपण कालच्या निरूपणात पाहिली। आता समर्थ किंवा सद्गुरू उत्तर देते झाले। खरं म्हणजे शंका पाहत असतानाच आपण एक दृष्टांत पाहिलेला होता। झोपेत स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नामध्ये जागृतीबद्दलचे प्रश्न विचारले जात आहेत, अशा थोड्याशा या शंका। शंकेचं मूळ आहे ब्रह्म काहीही करत नाही, पण ही ज्ञानाची अवस्था आहे। म्हणजे जो ज्ञानी आहे तो त्या स्थितीत गेला, त्याच्या दृष्टीने हे बोलणं ठीक आहे। जागृतीबद्दल जर स्वप्नामध्ये बोलणं होत असेल तर पहिल्यांदा झोपेतून जाग नको का व्हायला। समर्थ पहा, उपदेश करतायत, उत्तर देतायत, पण त्यांची भाषा पहा। अरे जे झालीची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे। आता समर्थ या समासाच्या सुरुवातीला दृष्टांत द्यायला लागली। आता दृष्टांत देणं ही एकमेव गोष्ट शिल्लक राहते। आता पुन्हा इथं जर तर्क लावला की दृश्यामध्ये निर्गुण नाहीच आहे तर त्याला कोणताही दृष्टांत देता येत नाही, तर पुन्हा शांतच बसावं लागेल। काहीही न बोलणं आणि काहीही न ऐकणं या स्थितीमध्ये जावं लागेल। पण प्रश्न तर विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर द्यायला पाहिजे। मग समर्थ दृष्टांतांचा आधार घेतात। दोरीकरिता भुजंग, जळाकरिता तरंग, मार्तंडाकरिता चांग मृगजळ वाहे, कल्पनेकरिता स्वप्न दिसे, सिंपीकरिता रूपे भासे, जळाकरिता गार वसे निविष एक, मातीकरिता भिंती झाली, सिंधूकरिता लहरी आली, तिळाकरिता पुतळी दिसो लागे, सोन्याकरिता अलंकार, तंतूकरिता झाले चीर, कासवाकरिता विस्तार हातापायांचा। किती सुंदर उपमा दिल्या पहा समर्थांनी। दोरीवर सापाचा भास होतो, पाण्यावर लाटांचा भास होतो, सूर्यामुळं मृगजळ भासतं। सूर्य वजा करा पोहत्यातनं, पाणीच वजा करा किंवा दोरीच वजा करा, भासही राहणार नाही। याच्या खोलात पुष्कळ जाता येईल। असं पहा, भास राहिला तर भासावरून प्रश्न उपस्थित करता येतो। साप आहे की नाही याच्यावरती चर्चा करता येईल, पण भास खरा मानला तर। दोरी ही दोरी रूपानं जर आपल्याला कळली तर सापाचा भासही राहिला नाही आणि सापाबद्दल प्रश्नही राहिला नाही। तसंच ब्रह्म आहे याच जाणीवेमध्ये राहायला लागेल। नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तम सर्व अनित्यम, तर आपल्याला सगळं अनित्य आहे हे तिथे लक्षात येईल। अनित्यात राहिल्यानंतर नित्यत्वाबद्दल वाद घालता येणार नाही। समर्थ म्हणतायत, कल्पनेनं स्वप्न दिसायला लागतं, शिंपल्यावरती चांदीचा भास होतो आणि पाण्यावर थोडा वेळ बर्फ जमतं। म्हणजे बर्फ ही सत्यता नाही, तिथे पाणी ही सत्यता आहे। समुद्रकिनारी फिरत असताना शिंपलंसुद्धा सूर्यप्रकाशात चमकतं, म्हणून ती चमक म्हणजे चांदी जशी नाही, तसंच दृश्याच्या बाबतीत आहे। स्वप्न आहे हे दृश्य, हे समर्थ दाखल्यानं पटवून देत आहेत। समर्थांच्या ओव्या पहा, मातीकरिता भिंती झाली म्हणजे काय? माती असून भिंत वाटते। भिंत खरी की माती खरी? आता इथं मडक्यांचंही उदाहरण देता येईल। अनेक मडकी आहेत, पण सगळ्या मडक्यांमध्ये एक मातीच व्यापून आहे ना। आता ही माती व्यापून आहे ही गोष्टसुद्धा श्रोत्यानं प्रश्न विचारताना वापरलेली आहे। हा तर्क वापरला आहे की अहो, निर्गुणाला गुणच नाही तर मग मडकं व्हावं असं तरी निर्गुणाला का वाटलं? पण हे मडकं ज्याला सत्य वाटतं
त्यानं विचारल्यासारखा आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की जो माती रूप झाला, जो तत्व रूप झाला, त्यालाच कळेल की गुण नाही म्हणजे काय. माती असून भिंत भासते, समुद्र असून लाटा भासतात. समर्थ म्हणतायत डोळ्यातील बाहुलीमुळं पदार्थ दिसतो. बाहुली वजा केली तर पदार्थ नाहीच. फार खोलातील तत्वज्ञान समर्थ समजावून सांगतायत. सोन्याकरिता अलंकार, तंतूकरिता झाले चीर. चीर म्हणजे वस्त्र बरं का. सोन्यावरती दागिने भासतात, तंतूमुळं धाग्यांमुळं वस्त्र भासतं. कासवानं हातपाय पसरले की नवीन काहीतरी आलं आहे असा भास होतो. कासवाकरिता विस्तार हातापायांचा. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब. समर्थ म्हणतात पातळ असलेलं तूप घट्ट झालं की नवीन काहीतरी आहे असं वाटतं. तूपच आहे तिथे, नवीन काहीही नाही आहे. फक्त पातळ होतं ते घट्ट झालं. खडीमधल्या समुद्राचं पाणी वाळलं की तिथं मीठ तयार होतं. असं वाटतं की नवीन काहीतरी निर्माण झालं आहे, पण तो भास आहे. बिंबाचं प्रतिबिंब पडलं की नवीन काहीतरी उत्पन्न झालंय असं वाटायला लागतं, पण तो सगळा भास असतो. पृथ्वीकरिता झाले झाड, झाडाकरिता छाया वाढ, धातूकरिता पवाड उंच नीच वर्णाचा. आता असो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते विण अद्वैत बोलताच नये. समर्थ म्हणतायत पृथ्वीतून झाड उगवतं ना, आणि मग त्याचा भास उत्पन्न होतो, म्हणजे झाडाची सावली पडते. सावली धरता येत नाही, सावली वस्तुस्थिती नाही, तिथं झाड आहे म्हणून सावली आहे. पण पृथ्वी नसेल तर झाड येणार कुठून? म्हणजे तत्वशोधन करायला गेलं तर आपल्याला जे असार आहे ते सगळं बाजूला सारावं लागतं. आसारामध्ये राहून तत्वाबद्दलचा प्रश्न उपस्थित करता येत नाही. ज्याला असार सत्य वाटलं त्याला तत्व असत्यच वाटणार आहे, आणि मग तत्वावरती विकार आहे असाही भास होणार आहे. समर्थ म्हणतायत आता हा दृष्टांत देणं पुरे झालं. भास तो भास, सत्य ते सत्य, तसंच अद्वैत ते अद्वैत. तिथं द्वैत असू शकत नाही. अद्वैत असं कैचे द्वैत, पण द्वैताशिवाय म्हणजे दृष्टांत दिल्याशिवाय अद्वैताबद्दल बोलता येत नाही. मग बोलायची तरी काय गरज अद्वैताबद्दल? कारण श्रोत्यानं प्रश्न विचारला ना. अद्वैताबद्दल त्यानं प्रश्न विचारला द्वैतात राहून. मग जो द्वैतात आहे त्याला द्वैतानंच समजावून सांगावं लागणार. म्हणजेच समर्थांच्या भाषेत द्वैताचा आश्रय घ्यायला लागणार. द्वैते विण अद्वैत बोलताच नये. पुढं समर्थ म्हणतात भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमा नसे म्हणून निरोपम. अदृश्य जे आहे म्हणजे आत्मतत्व, म्हणजेच ब्रह्म, म्हणजेच आपलं स्वरूप, याला कुठलीही उपमा देता येत नाही. पण आपण स्वरूप स्थितीमध्ये नाही, आपण भासामध्येच आहे. त्यामुळं आपल्याला भासच सगळीकडे भासमान होतो. दृश्यामध्ये आपण अडकून असल्यामुळं अदृश्याला मिळवणं, प्राप्त करणं असा विषय आपल्या जीवनामध्ये आहे. जो सूर्यच झाला तिथं दिवस रात्र कशी असेल? जर आपण अस्थिर असू म्हणजे पृथ्वीवरती दिवस रात्र आहे, कारण पृथ्वी अस्थिर आहे, फिरत आहे. सूर्यावरती दिवस रात्र जसं असू शकत नाही, तसं जिथं अदृश्य स्थिती आहे म्हणजेच अद्वैत स्थिती म्हणजेच आत्मस्थिती आहे, तिथं उपमा असू शकत नाही, द्वैत असू शकत नाही. त्यामुळे तिथं कुठलाही भासही नाही. कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले? समर्थ म्हणतायत हे जे दृश्य विश्व आपल्याला कळतं, दिसतं, याच्यामध्ये कल्पनेशिवाय कुठलाही हेतू असू शकत नाही. इथं कल्पना म्हणजेच द्वैत आहे बरं का. म्हणजे दृश्याला अनुभवणारा तिथं कुणीतरी आहे, तीच कल्पना. दृश्य हे अनुभवणारा नसेल तर असूच शकत नाही.
तिथं पाहणारा आहे म्हणून पाहणं घडतं. त्रिपुटीचा लय अद्वैत स्थितीमध्ये स्वरूप स्थितीमध्ये असतो. पण अज्ञानात जेव्हा आपण आहे तेव्हा तीच त्रिपुटी विखुरलेली असते. म्हणजेच तिथं आता पसारा झाला कल्पनेचा. मग या कल्पनेमध्ये जेव्हा आपण आहे तेव्हा दृष्टांत देण्यासाठी द्वैताचाच आधार घ्यावा लागतो. समर्थ म्हणतायत, हा दृश्य पदार्थ दृष्टांताशिवाय कळू शकत नाही आणि द्वैत असल्याशिवाय द्वैताचा अनुभव येऊ शकत नाही. अगदी सोपं आहे. शब्द जरी अवघड वाटले तरी अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, जिथं पूर्णपणे स्वतःचा विसर आहे ती अवस्था सांगायला आणि ऐकायलाही कुणी नाही. मात्र त्या अवस्थेबद्दल आपण द्वैतात असताना प्रश्न करू शकतो. मग प्रश्न जर केला आहे तर तो द्वैतातूनच दृष्टांतातून समजावून द्यावा लागतो. विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्रफणी, तेणे केली उभारणी अनंत ब्रह्मांडाची. आता हे वाक्य अगदी सरळ सोपं आहे, पण असं पहा, विचित्र भगवंताची करणी हे सुद्धा म्हणावं लागतं, ते द्वैतातून म्हणावं लागतं. जो तो भगवंतच झाला त्याच्यासाठी विचित्रही काही नाही आणि करणी पण काही नाही, म्हणजे कृत्यही काही नाही, कारण कारणही तिथं उरलं नाही. पण जेव्हा द्वैतात आपण येतो तेव्हा हे भगवंताचं व्यापकत्व शब्दात बसू शकत नाही. कितीही त्याचं वर्णन केलं तरी वर्णन होऊ शकत नाही. समर्थ म्हणतायत, सहस्रफणी शेषसुद्धा थकला. पुढे समर्थांची ओवी पहा. परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू, तयापासूनी विस्तारू सकळ झाला. ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. या भगवंतापासून सर्व काही निर्माण झालेलं आहे. हे जेव्हा निर्माण झालेलं आपल्याला प्रत्ययाला येतं तेव्हा तोच भगवंत मूळ माया स्वरूपानं प्रगट झालेला असतो. पण जिथं मूळ माया नाही तिथं त्याचं मूळ पुरुष अस्तित्व असतं, म्हणजे काहीही न करणारा भगवंत. त्या मूळ पुरुषाची ओळखणं, ते मूळ मायाची आपण, सकळ काही करतेपण तेथेची आले. पहा, म्हणजे हा काही न करणारा भगवंत जेव्हा प्रचितीला येतो, सत्ता रूपानं कळतो, त्यावेळी ती मूळ माया आहे. रामकृष्ण परमहंसांनी अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. वेटोळे घालून बसलेला साप ही शिवस्थिती आहे आणि तोच साप सरपटायला लागला की शक्तीची स्थिती आहे. सापात बदल नाही, त्या सापाच्या प्रतीतीमध्ये बदल आहे. जेव्हा भगवंत प्रचितीला येतो तेव्हा मूळ माया स्वरूपानं येतो. आपल्याला हे दृश्य दिसतंय ना, अनंत ब्रह्मांडे पण आहेत, हे सगळं मूळ मायेमधून आलेलं आहे. म्हणजे कर्तेपण मूळ मायेपाशी आहे, पण अकर्तेपण परब्रह्मापाशी आहे. वस्तुतः दोन्ही एकच, पण जेव्हा प्रतीतीमध्ये फरक आहे तेव्हा स्थितीमध्ये फरक आहे. हे उघड बोलता नये मोडो पाहतो उपाये, येरवी हे पाहता काय साच आहे. हे उघड बोलता नये म्हणजे भगवंताच्या या खऱ्या स्वरूपाबद्दल उघडपणे सांगता येत नाही. त्याचं कारण असं, आपण दृश्यामध्ये अडकलेलो असतो म्हणून. हे जो सिद्ध दशेमध्ये आहे त्याच्या लक्षात येईल, पण साधक दशेमध्ये दृश्य सत्य असतं. त्यामुळे जर असं सांगितलं की हे दृश्यच मिथ्या आहे तर मग साधनाही मिथ्या ठरू शकते, म्हणजे साधकाच्या तार्किक बुद्धीला बरं का. म्हणून समर्थ मोडो पाहतो उपाये असा शब्द वापरतात. उपाय म्हणजे साधना. साधनाच मोडेल जर साधकावस्थेमध्ये सांगितलं गेलं की सगळं दृश्य अशा प्रकारे मिथ्या आहे. मग कुणी विचार करेल की काय करायची गरज परमार्थ. आणि असाच एकदम तर्क श्रोत्यानं पण काढलेला होता, म्हणून तर एवढा प्रश्नाचा विस्तार झाला. पण समर्थ म्हणतात, वस्तुस्थिती मात्र हीच आहे. येरवी हे पाहता काय साच आहे. म्हणजे सगळं काही दृश्य जे प्रचितीला येतं ते खोटच आहे. देवापासून सकळ झाले हे सर्वास मानले, परी त्या देवास ओळखले पाहिजे की. निरूपण आता इथपर्यंत श्रवण झाला असेल तर भगवंतापासून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे हे आता पटतं.
समर्थ म्हणतायत, त्या भगवंताला जाणलं पाहिजे ना. आपण दृश्याला जाणायला जातो, हे थांबवून दृश्य जिथून उत्पन्न होत आहे त्या स्रोतापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. म्हणजे खरं पाहता आपण आतमध्ये शांत होऊन काहीही नाही या स्थितीपर्यंत आधी गेलं पाहिजे. जी मूळ स्थिती आहे तिथं पोहोचलं पाहिजे. सिद्धांचे जे निरूपण ते साधकास न मने जाण, पक्व नाही अंतःकरण म्हणून या. समर्थ म्हणतात, सिद्धाची जी अवस्था आहे त्या अवस्थेवरून काही विषय जर सांगितला गेला, काही निरूपण केलं गेलं, तर साधक दशेमध्ये ते कळू शकत नाही. कारण तिथपर्यंत अंतःकरणाची उंची गेलेली असत नाही. अंतःकरणाची उंची म्हणा किंवा अंतःकरण लयाला गेलेला असत नाही म्हणा. जिथं विकल्प आहेत ती जागा मुरल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर सिद्ध दशेतील निरूपण कळू शकतं. साधक दशेमध्ये ते कळणार नाही. साधकाच्या अंतःकरणाची तयारी झालेली असत नाही. पक्व नाही अंतःकरण म्हणून या. अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव बोलिजे तो. असं पहा, वृत्तीवर जो नाहीच आहे त्याच्यासाठी हा विषयच अस्तित्वात नाही. पण वृत्तीवर आल्यानंतर फरक पडत जातात. जसा पुरुष एकच आहे, पण कुणाचा बाप आहे, कुणाचा नवरा आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाचा काका तर कुणाचा मामा. त्याचं असणेपण जेव्हा प्रगट होतं तेव्हा नाती येतात. पण तो त्याच्याचमध्ये लपून असेल तर नात्यांचा संबंध नाही. तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे, जीवाच्या बाबतीत आहे, शिवाच्या बाबतीत आहे. जिथं अविद्या आहे तिथंच जीवरूप आहे. म्हणजे मूलतः जीव तिथे नाहीच आहे, ब्रह्मस्थितीच आहे. तसंच शिवाच्या बाबतीत आहे. जेव्हा मायेचा प्रभाव आहे तेव्हा तिथं शिवाचं अस्तित्व आहे वेगळेपणानं. जीव शिव जेव्हा एकरूपत्व आहे तेव्हा शिवही तिथे नाही आहे. मूळ मायेच्या बाबतीतही असंच आहे. मूळ मायेमधून काय निर्माण झालं? अवघं ब्रह्मांड मूळ मायेपासून आलेलं आहे. पंचमहाभूतांसकट सगळं काही. म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्या सत्ततीत आहे, विश्वाच्या, दृश्याच्या, तोपर्यंत मूळ मायेला अस्तित्व आहे. प्रत्यक्षात ती तिथं आहे का? नाही. केवळ आत्माच तेवढा खरा आहे. म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, तेथीचा अर्थ जाणावया, अनुभवी पाहिजे असं समर्थ म्हणतात. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, दृश्य आपल्याला दिसतं ना, एवढं कळतं ना की आपला देह आहे, आजूबाजूला सृष्टी आहे, हे विश्व आहे, आपल्यामध्ये समज आहे. याचा अर्थच असा की हे कुठून तरी निर्माण झालंय. समजा समोर वस्तूच नसती तर वस्तू निर्माण झाली की नाही हा प्रश्नही नसता. आपल्याला दृश्य प्रतीत होतं याचा अर्थ त्याचा उगम आहे. म्हणजे कारण असलं पाहिजे तर ते मूळ मायेपाशी आहे. कारण ज्याला अनुभवाला येतं तो लोप पावला की तिथं मूळ मायासुद्धा लोप पावते, असा सूक्ष्म अर्थ इथं दडलेला आहे. म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया. पण स्वतःचा लोप होऊ शकतो हा अनुभव आला तर मूळ मायेचं मिथ्यत्व कळेल. म्हणजे मूळ माया फक्त कारणरूपानं भासमान होत आहे हे ज्याला अनुभव आहे, म्हणजेच स्वरूपाचा अनुभव, म्हणजे स्वरूप स्थिती ज्याला आहे त्यालाच कळेल. अन्यथा ते कळणार नाही. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंतनामी जगदीश, तयासीची बोलिजे. मूळ माया तोच मूळ पुरुष आहे. दोघेही एकच आहेत. सगळ्यांचा नियंता भगवंत, स्वामी वगैरे जे म्हणतात तो सुद्धा एकच आहे. तेच तत्व दाटून आहे. अनंत नामं आहेत त्या तत्वांना. समर्थ म्हणतात, जगदीश म्हणा नाही तर काहीही, ही त्याच भगवंताची नामं आहेत. पहा, भगवंत काही करत नाही, इथपासून तो काही करतो, या भूमिकेचा विस्तार समर्थांनी उत्तरामध्ये केला. या उत्तराचा गाभा असा आहे की अनुभवणारा जर असेल तर त्या अनुभवणाऱ्याच्या स्थितीवरती भगवंताचं रूप बदलतं. तो भगवंत म्हणून समोर येईल, कर्ता म्हणून समोर येईल, करणारा म्हणून समोर येईल, कारण म्हणून समोर येईल,
एकूण काय तर मूळ माया म्हणून. पण जर आपण असू तर, आपणच जर नसू म्हणजे कल्पनेचाच जर निराश झाला, ज्ञानच तिथं प्रगट झालं. शुद्ध ज्ञान बरं का, ज्ञान आणि अज्ञानामधलं ज्ञान नाही. शुद्ध ज्ञान जर प्रगट झालं तर तिथे केवळ वस्तू, केवळ स्वरूप शिल्लक राहतं. वस्तू ते ओळखा, सांडारे कल्पना, असं तुकाराम महाराज म्हणतात. पुढे आता या समासामध्ये अवघी माया विस्तारली परी हे निशेष नाथिली, अशा मार्गानं समर्थांनी उपदेश सुरूच ठेवलेला आहे. उजळणी पाहताना आपण तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.